तापकीर, संस्थापक अध्यक्ष निलेश तापकीर फाउंडेशन। आमच्या निलेश तापकीर फाउंडेशनच्या माध्यमातून स्वतंत्र दिनानिमित्त वीरांचा सन्मान करण्यात येणार आहे, ज्याच्यासाठी आपण योग स्पर्धा तसेच मर्दानी खेळ अशा स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत। याच्यामध्ये महाराष्ट्रातून किमान 500 खेळाडू येणार आहेत। ही स्पर्धा श्री गजानन मंगल कार्यालय लोहगाव येथे होणार आहे, ज्याच्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातले तसेच पोलीस अधिकारी व डिफेन्स मधले म्हणजे ज्यांनी देशासाठी काही काम केलेले असे सगळे लोक तिथे येणार आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होणार आहे। आतापर्यंत आम्ही खूप उपक्रम घेतले। 26 जानेवारीला आम्ही वीरांचा सन्मान तिथे केलेला आहे। काही कारगिलमध्ये वीर पत्नी वीर माता आहे त्यांचा सन्मान आम्ही केला आहे, कारण की खरे ते देशाचे हिरो आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करणं आम्हाला उचित वाटलं। कार्यक्रम रविवारी 10 ऑगस्ट पुढच्या रविवारी सकाळी 8 पासून चालू होणार आहे, पण त्याचं ओपनिंग हे आपण 11:30 वाजता करणार आहे। खेळाडू तर सकाळी 8 वाजल्यापासूनच येणार आहे, पण आपण त्याचं ओपनिंग हे 11:30 वाजता करतोय आणि 5 वाजता आपण बक्षीस वितरण समारंभ करतोय। अशा पद्धतीने काम आपण करतोय। आता चीफ गेस्ट आपण ते डिक्लेअर करूया, पण आपण बऱ्याचशा लोकांना बोलवलेले आहे, ज्याच्यामध्ये सैन्य दलातले अधिकारी असतील, राजकीय क्षेत्रातले असतील, पोलीस अधिकारी असतील, अशा पद्धतीची लोक असतील। खेळाडू पूर्ण महाराष्ट्रातून येणार आहे। ही राज्यस्तरीय स्पर्धा आपण घेतोय, ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे लातूर पासून उस्मानाबाद पासून ते सगळी मुंबईवरून लोक येतात ते, आणि इतके फोन येतात ते, इतका उत्साह लोकांमध्ये, लहान लहान मुलं त्यांचे पेरेंट्स त्यांना घेऊन येतात या सगळ्या गोष्टींसाठी, आणि आम्हालाही त्याचा आनंद वाटतो की ते एवढा इंटरेस्ट घेऊन येतात ते। अरविंद भाऊ, काय आवाहन कराल तुम्ही? आणि सुरक्षा ही फार महत्त्वाची, म्हणून स्त्री आज समाजात सुरक्षित नाहीये हे आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यासाठी मर्दानी खेळाच्या माध्यमातून आम्ही स्त्री सक्षमीकरण मजबूत करणं हे आमचं एक खूप मोठं धोरण आहे। त्यासाठी योगा हा आपला संस्कृतीचा खेळ आहे, हा घराघरात पोचवायचा असं आमचं खूप मोठं नियोजन आहे। त्यासाठी ह्या 2 खेळाच्या माध्यमातून आरोग्य आणि सुरक्षा हे आम्ही प्रत्येक घराघरात पोचवण्याचं निलेश तापकीर फाउंडेशनच्या माध्यमातून हे आम्ही धोरण उचललेलं आहे।